गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल पहिलं षटक ज्याच्या हातामध्ये सोपवलं जातंय तो सागर. पंचांचा सिग्नल येतोय, ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती कुठेतरी दिशा भरकडली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अकाउंट ओपन केले जाते मानाई नगर संघाचं. आणखीन एक अतिरिक्त धाव फलकावरती जरूर ऍड केली जाईल. नोच्या स्वरूपामध्ये पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत गणेश शिंदे. डॉट बॉल इथे येतो या गोलंदाजाच्या माध्यमातून. कमबॅक करण्याचा जरूर प्रयत्न पाहायला मिळेल. राहुल आणि नितीन मानाई नगर संघासाठी. आयोजकांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर जाहीर झालेला आहे. राहुल साठी सलग 3 षटकार आले तर आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर दिलं जाईल. एकच बॉल हा दुसरा डॉट बॉल असेल. बॅक टू बॅक 2 डॉट जरूर आलेले आहेत. 2 धावा जरूर धाव फलकावरती असतील. अकोट टप्प्याचा चेंडू जरूर होतो. क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि हा येतोय पहिला चौकार. आडव्या बॅटने जरूर चेंडू टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, गॅदर केली, फेकी केली जातील. तोपर्यंत एकच धाव एक सिंगल टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते राहुलच्या माध्यमातून. आडव्या बॅटने जरूर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शरीर यष्टीवरती जाऊन चेंडू जरूर आदळला जातो. लेग बायच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. सेन्सिबल क्रिकेट जरूर मित्रांनो या मैदानावरती आतापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. या पहिल्या षटकामध्ये एक चौकार जरूर आलेला आहे राहुलच्या बॅटमधून आणि अशा प्रकारची फलंदाजी मोठे फटके पाहायला मिळतील का मानाई नगर संघासाठी? काय होईल या सामन्याचं चित्र, काय असेल? यावेळी स्लोवर पद्धतीचा चेंडू पूर्णपणे बीट केलं जातंय, चकवलं जातंय, फसवलं जातंय ते या फलंदाजाला. एक षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 8. पहिल्या षटकाचा जर विचार केला गेला तर पहिल्या 2 चेंडूवरती कुठेतरी दिशा भरकडली होती. तदनंतर मात्र गोलंदाजाने जरूर कमबॅक केला या मैदानावरती या सामन्यामध्ये आणि आपल्या संघाला
जयच्या हातामध्ये सोपवला जातोय चेंडू. दुसरं षटक महत्वपूर्ण या सामन्यातील. हे 6 चेंडू, या 6 चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करायचा मनसुबे असतील, काय रणनीती आखली जाईल प्रत्येक फलंदाजाकडून मानाई नगरच्या. चॅलेंजिंग षटक जयच्या हातामध्ये. अकोटप्याचा चेंडू शॉर्ट ऑन पुल जरूर केला जातोय. पंच शहानिशा जरूर करतील, आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील. डीच्या स्वरूपामध्ये केवळ एकच धाव फलकावरती ऍड होईल. टीमच्या टोटल मध्ये जरूर एक धाव अर्जित केली जाईल. आता मात्र दोन्ही फलंदाजाला इथून आपले गिअर चेंज करावे लागणार. गाडी 6व्या आणि 4थ्या घेरवरती जरूर चालवावी लागेल. जर तुमच्या टीमच्या टोटल मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा ऍड करायच्या असतील तर नक्कीच तुम्हाला इथून आपले. आणि इथे मात्र पहा, ज्या पद्धतीने चेंडू आला त्या पद्धतीने चेंडूला फेकून दिलं जात आहे सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय पहिला षटकार. स्ट्रोक पाहायला मिळाला इथे. अशा प्रकारची फलंदाजी होणं गरजेचं आहे. इथे मात्र सोडून दिला जातोय. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा 16 धाव फलकावरती जरूर लगावले आहेत. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये होता, त्याला पाठवून दिलंय, फेकून दिलंय सीमा रेषा पार. हा येतोय नितीनच्या बॅट मधून आणखीन एक खणखणीत दणदणीत ब्रँडेड षटकार. नक्कीच इथं मात्र आता नितीन आपले इरादे जरूर स्पष्ट केले आहेत. त्याने सांगून दिलेले आहे की मी थांबणार नाही. पुन्हा एकदा सोडून दिला जातोय. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. इट इज अ नो बॉल. कुठेतरी पूर्णपणे दिशा भरकटली जाते या गोलंदाजीने. त्याचा फायदा मात्र फलंदाजाने जरूर उचलला गेलेला आहे. या षटकामध्ये, महत्वपूर्ण षटकामध्ये जरूर धावा खर्च केल्या जात आहेत. याही वेळी आडव्या बॅटने चेंडूला पाठवून दिले. पुन्हा एकदा सेम शॉट, सेम रिझल्ट. चेंडूला फेकून दिले जाते सीमा रेषा पार. षटकार. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. याही वेळी पहा काय फलंदाजी आहे या आतिषबाजी लावलेली आहे या फलंदाजाने. आणखीन एक ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडूला पाठवून दिलाय षटकारा सीमा रेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत नो बॉल. चार षटकार जरूर लगावलेले आहेत या षटकामध्ये. या फलंदाजाने अक्षरशः डॉट बॉल जरूर शेवटचा येतोय, पण कुठेतरी पूर्णपणे महागडं खर्चिक षटक म्हणता येईल या सामन्यामध्ये. 28 धावा तब्बल खर्च केल्या गेल्यात या. छत्तीस धावा धावफलकावरती जरूर लगावलेल्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाचा जर विचार केला गेला तर 8 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर मात्र नितीन या फलंदाजाने आपले गिअर चेंज केले आणि आपली गाडी नक्कीच त्याने 6व्या घेरवरती या दुसऱ्या षटकामध्ये चालवली गेली आणि धावसंख्या टीमची टोटल पोहोचवली ती 36 या आकड्यावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रमेश. यावेळी मात्र पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. हा देखील वाईट. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये ऍड टोटल मध्ये होईल. 37 वरती जाऊन पोहोचते धावफलक.
यावेळी लीडिंग एज जरूर लागली होती यष्टीरक्षकाकडून, यावेळी मात्र चुकी होणार नाही. टिपला जातोय झेल, संपवला जातो इथे फलंदाजाचा खेळ. फलंदाज बॅक टू दी डगआउट. पहिला झटका लागला जातोय ते मानाई नगर संघासाठी. सोहम इन ॲट नंबर 3 ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. या मात्र खेळाडूने मित्रांनो पाटण तालुक्यामध्ये आपल्या नावाचा दबदबा जरूर गाजवलेला आहे. त्या नावाची दखल जरूर घेते. यावेळी मात्र आल्या आल्या पोल केला जातोय, पोल होतोय सक्सेसफुल. चेंडूला पाठवलं जातंय सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. धाव फलक जाऊन पोहोचतोय 43 या आकड्यावरती. स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. इथे लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, गॅदर करून फेकी केली जाईल. तत्पूर्वी आणखीन या 2 आणि ही एक एक्स्ट्रा म्हणजे या 3 धावा धाव फलकावरती ऍड केल्या होत आहेत. 46 लॉस ऑफ 1 विकेट. डी च्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. षटकार लगावल्यानंतर गोलंदाज मात्र कुठेतरी आपल्याला कमबॅक करताना जरूर पाहायला मिळत आहे या मैदानावरती. आणि अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. धाव फलकावरती धावा जरूर जास्त लगावलेल्या आहेत, पण त्या थांबवणं कुठेतरी गोलंदाजासाठी एक चॅलेंजिंग असणार आहे. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाला दिला जातोय चकवा. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि हा येतोय चौकार. या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतो 51 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या डावामध्ये. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल? ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू जरूर पाहायला मिळाला होता. लॉंग ऑन राऊंड क्षेत्ररक्षक येतील, गॅदर करून फेकी केली जाईल. तोपर्यंत इथे या 2 धावा जरूर धाव फलकावरती ऍड केल्या जात आहेत. फलंदाजाला यावेळी मात्र धावबाच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल. 3री धाव घेण्याचा जरूर प्रयत्न झाला होता. 53 धावा टीमच्या टोटल मध्ये लगावलेल्या आहेत. 54 धावांचं टार्गेट जरूर नजरेसमोर असणार आहे शिरळ या संघासाठी. दोन्ही संघाला विनंती असेल की जरा स्पीडअप करायचं आहे प्लीज मित्रांनो. चला दोन्ही संघाला विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. मानाई नगर प्लीज मैदानामध्ये यायचं, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, फिल्डिंग सजवायची आहे मित्रांनो तुम्हाला. अठरा चेंडू मध्ये 54 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. ते या शिरळ संघासमोर. नक्कीच मित्रांनो ज्या पद्धतीने दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजी पाहायला मिळाली नितीनच्या माध्यमातून, अक्षरशः 4 षटकार त्यांनी लगावले आणि तिथेच कुठेतरी सामन्याचं चित्र जरूर आपल्या टीमच्या बाजूने जरूर झुकवलं जात आहे. टीमला एका मजबूत स्थितीमध्ये पोहोचवण्याचं काम नितीन या फलंदाजाने जरूर आपल्या संघासाठी केलं आहे. आता कशा प्रकारे या 54 धावाचा पाठलाग चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. जय आणि सागर
सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय शिरळ संघासाठी आणि या दोघांवरती या संघाची जरूर मुख्य मदार या दोन्ही फलंदाजावरती जरूर असणार आहे मित्रांनो, कारण 54 धावांचं लक्ष्य खूप मोठं आहे. पण क्रिकेटमध्ये मित्रांनो अशक्य असं काही नाही, अशक्य ते शक्य झालेलं आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. सोहमच्या हातामध्ये जरूर मित्रांनो चेंडू सोपवलेला आहे. पहिल्या षटकाची जी धुरा होती मित्रांनो, स्पीडअप करायचं आहे प्लीज, विनंती असेल. स्ट्रायकिंग एंड वरती सागरला पाहतोय आपण. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जय असेल सोहम. ते तर्रारचे बॉल पाहायला मिळाला इथे या सोहमच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय पहिला. वेगावरती स्वार होताना हा गोलंदाज मानाई नगर संघासाठी. पाटण तालुक्याचा एक उभरता सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो सोहम गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल या गोलंदाजाच्या माध्यमातून. काय गोलंदाजी आहे पहा या मैदानावरती. प्रत्येक चेंडूवरती फलंदाजाला पूर्णपणे थांबवलं जातंय, रोखलं जातंय या मैदानावरती. यावेळी बॅकफुटला जाऊन पंच जरूर केला जातो. एक क्षेत्ररक्षक बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. या 2 धावेने अकाउंट जरूर ओपन केलं जातंय शिरळ या संघाचं. कुठेतरी थोडीशी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर दिशा ठेवली जाते. पंच इशारा पोहोचवत आहेत व्हाईटचा. एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचवली जाते. लीडिंग एज जरूर घेतली होती पण तितके चालाक एज तिच्या पाठीमागे पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण आपल्याला. आणखीन एक डॉट बॉल जरूर येतो या पहिल्या षटकामध्ये. पूर्णपणे आपली सत्ता या पहिल्या षटकामध्ये गाजवताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. मानाय पंच जरूर केला जातोय. लॉंग ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल होऊन क्षेत्ररक्षक येतील, फेकी करी जातील. तत्पूर्वी आणखीन एक धाव घेतली जाते. टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. 4 धावा धावफलकावरती आहेत. कुठेतरी पूर्णपणे पहिल्या षटकाचा जर विचार केला गेला तर सोहमने पूर्णपणे या षटकामध्ये यावेळी मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. आणखीन एक एक्स्ट्रा. ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, सीमारेषेजवळून येतील, उचलून फेकी केली जाते. धावचीची संधी होती. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. फलंदाजाला परतीचा रस्ता दाखवला जातोय. फलंदाजाला माघारी पाठवलं जातंय.
जातोय चेंडू यावेळी बॅकफुटला जाऊन पंच जरूर केला जातोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली जाईल तत्पूर्वी आणखीन एक टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. प्रत्येक चेंडूवरती एकच धाव खर्च केली जाते. काय गोलंदाजी आहे. इकॉनॉमिकल षटक प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. यावेळी मात्र जयने जरूर फटका लगावला जातोय. फलंदाजाला चकवलं जातं. क्षेत्ररक्षकाला चकवलं जातंय. माध्यमातून एक चौकार जरूर पाहायला मिळाला. यावेळी पूल जरूर केला जातोय. पूल होईल का सक्सेसफुल. होतोय सक्सेसफुल. चेंडूला फेकून दिला जातोय षटकार. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून जरूर पाहायला झाला होता. जयने कुठेतरी वातावरण जरूर निर्माण केलं होतं. आपल्या संघाच्या डगआउट मध्ये जी शांतता पसरली होती तिथे थोडंसं आनंदाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न जयच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. इथे मात्र यष्टीचा वेध घेतला जातोय. यष्ट्या वाकवल्या जात आहेत फलंदाजाच्या. जयचा संपवला जातोय खेळ. जय बॅक टू दी डगआउट. असेल विजयासाठी. यावेळी मात्र पोल केलाय. सक्सेसफुल होतोय की नाही. सक्सेसफुल. चेंडूला फेकून दिलं जाते सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या 31 धावा. आरुषच्या हातामध्ये नशिबाचे 6 चेंडू सोपवले आहेत कर्णधाराने. कशा प्रकारे गोलंदाजी केली. 6 चेंडू मध्ये डिफेंड करायचे आहेत त्या 31 धावा. यावेळी बैठा फटका जरूर पाहायला मिळाला. घुटना टेक तमाशा देख. इथे येतोय बिग 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 षटकार. षटकाराने जरूर या सामन्यामध्ये रंग भरलेले आहेत. यावेळी पूल जरूर केला जातोय आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर बॅक टू बॅक दुसरा षटकार या फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळी मात्र शॉर्ट टर्म पूल केला जातोय. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. इथे मात्र फायदा होईल तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. घोषांकी क्षेत्रामध्ये डी च्या स्वरूपामध्ये जरूर एक धाव फलकावरती ऍड होईल. आता मात्र समीकरण बदललं जात आहे. 3 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या 18 धावा. मित्रांनो पहिल्या 2 चेंडूवरती जरूर मोठे फटके आले होते. तिसरा देखील चेंडू प्रयत्न तसाच होता पण नशिबाने साथ दिली मानाई नगर संघाच्या बाजूने. काय घडेल या सामन्यामध्ये.
या मॅच मध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा शॉट, पुन्हा एकदा डीच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव. साहिलच्या माध्यमातून जरूर षटकार पाहायला मिळाले, तसे प्रयत्न देखील जरूर त्याने 2 चेंडूवरती केले, पण यावेळी मात्र नशिबाने साथ दिली ती गोलंदाज. यावेळी स्टेप आउट होऊन खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. पुन्हा एकदा गोशांगी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, आणखीन एक टीमच्या टोटल मध्ये जरूर ऍड होईल. प्रयत्न जरूर पाहायला मिळाले साहिलच्या माध्यमातून शिरल संघासाठी. कुठेतरी प्रयत्न जरूर अपुरे पडले. डीच्या स्वरूपामध्ये एक धाव. साबळेवाडी संघ विनंती असेल की आपल्या कॅप्टनला पाठवायचा आहे लगेचच. यानंतर आपला सामना होणार आहे तो मानाई नगर संघास, म्हणजे या दोन्ही संघामध्ये जो संघ विजेता होईल त्यांच्या सोबत एक चेंडू मध्ये आता 16 धावांची गरज असेल. औपचारिकताच बाकी आहे या सामन्याची. पूर्णपणे हा सामना मानाई नगर संघाच्या बाजूने जरूर झुकलेला आहे. साहिलचे प्रयत्न जरूर अपुरे पडले. हार्ड लक बॅड लक म्हणता येईल शिरळ संघ. नक्कीच ज्या पद्धतीने मानाई नगर संघ आपल्या संघनायकाला विनंती असेल की लगेचच यायचंय टॉस करण्यासाठी. तसेच साबळेवाडी